पहली गेंद बहुत ही अच्छा शॉट खेल दिया है इस बार। डीप फाइंड का एरिया चूज किया है, डाउन द ग्राउंड गेंद भागती हुई, जब तक कि फील्डर फील्ड कर दे एक रन मिल जाएगा। बहुत ही खूबसूरत शॉट खेला था, अच्छी गेंदबाजी। सटीक टप्पे पे आते ही एक रन से शुरुआत की है, खाता खोला है अपने टीम का कैलाशवासी शाहजी मासा स्पोर्ट्स ने। सूरज ने खाता खोला है अपना भी एक रन के साथ। बहुत ही खूबसूरत मुकाबला चलता हुआ, आज के दिन का पहला मुकाबला खेला जाता हुआ इस सेमीफाइनल का मुकाबला इस टूर्नामेंट का। अगली गेंद स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन करते हुए दोनों बल्लेबाज स्ट्राइक पर आ जाएंगे। रवि देखते क्या करते अपनी टीम के लिए। रवि अगली गेंद उठाकर खेला, इस बार हवा में गेंद है, वन बाउंस करती हुई निकल जाएगी सीधा 4 रनों के लिए। इस गेंद ने बोला उठा खेला इस बार हवा में गेंद है, वन बाउंस करती हुई निकल जाएगी सीधा 4 रन। स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए रवि गेंदबाजी के लिए आ जाएंगे। रोहित, रोहित देखते हैं अपनी टीम का कितना हिट देखते हैं। रोहित
अच्छा शॉट डाउन द ग्राउंड खेला हुआ इस बार लॉन्ग ऑफ की दिशा से निकल जाएगी गेंद। बल्लेबाज फिर से तैयार है। बहुत ही खूबसूरत गेंद, इस बार कम बैक किया है। अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज अपनी टीम के लिए कम बैक किया है। पहली गेंद पर पंच लगाते हुए बाउंड्री आई थी, उसके बाद एक डॉट बॉल आती हुई। फिर से अगली गेंद, फिर से उठाकर खेलना चाहते थे, बल्ला कहीं और गेंद कहीं और, लुकिंग लंदन टॉकिंग टोक्यो। डॉट बॉल आ जाएगी। रवि कुछ अपने अंदाज में बल्लेबाजी करना चाहता है। बड़े हिट्स लगाने की कोशिश करना चाहते हैं रवि। फिर से अगली गेंद, ये देखिए इस बार पुल कर दिया, हवा में गेंद है, क्या ये मौका है? ये निकल गई इस गेंद सीधा तारामंडल में। पहले ही पढ़ लिया था, शॉर्ट गेंद आएगी, निकल गई ये गेंद सीधा तारामंडल में। 6 रनों के लिए बल्ले की गर्जन, रना था दर्जन। गजब का शॉट कहना होगा। स्कोर जाकर पहुंचा 18 रन। फिर से अगली गेंद, फिर से अच्छा शॉट खेला है, ड्राइव कर दिया, अच्छी फील्डिंग का नजारा। जब तक कि फील्डर फील्ड करते कोई रन नहीं, बहुत ही गजब की गेंदबाजी, अच्छा कमबैक। एक बाउंड्री आई थी, उसके बाद बैक टू बैक 2 डॉट आए थे, एक बड़ा शॉट आया उसके बाद 6 रनों के लिए। उसके बाद फिर से ये अगली गेंद, हल्के हाथों से प्लेस करना चाहते थे, पॉइंट की दिशा से रन आउट का मौका। इसे बोला जाता है खुदकुशी करना। दो ओवर के बाद 2 विकेटों के नुकसान पर 18 रन। 2 षटकांकरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा, 2 बाद 18। बल्लेबाजी के लिए अगले बल्लेबाज खुद कप्तान, कप्तान आए हैं सीना तान, मनोज संगपाल। और मेरे साथी कमेंटेटर अमित मोरे, इसके बाद मराठी में कमेंट्री करेंगे। धन्यवाद हर्षल गाडगे, माझे साथी समालोचक, तसेच मराठीमधून अभिजित वडर, गणेश चव्हाण राखा। आजच्या सत्रातील हा पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी होतोय। कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स वर्सेस गोळीबार स्पोर्ट्स। नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो गोळीबार स्पोर्ट्स संघाने, तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 अशी धावसंख्या झाली आहे कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स संघाची। वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय मार्केट यांच्या बाजूने अनिकेत सानप, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, स्वतः करणार यष्टीरक्षक नंदू हुपे। आजचा अंतिम दिवस आहे, मात्र रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका रवी देवकात याचा, आणि चेंडू सीमा रेषा पार। 6 धावा, पंचांचा इशारा
देवकाते याच्या बॅटमधून निघालेला. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत झपाट्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 24. 2 गड्यांच्या मोबईत 24 अशी धावसंख्या. खरोखर सुरेख अशी फलंदाजी करतोय एका बाजूने रवी देवकाते. 2 षटकार व 2 चौकाराच्या शहाणे खेळतोय. धावसंख्येत झपाट्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 24. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24. मात्र शॉर्टपिच पद्धत चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी खेळून काढला. एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे पण नकार देतोय. मात्र स्वतः रवी एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 25. 2 गड्यांच्या मोबदल्यात 25. सामना 8 षटकांचा चालू असलेलं तिसरं षटक आहे. मार्केटच्या बाजूने गोलंदाजी करतोय अनिकेत सानप. स्ट्राईकवर प्रथमच स्वतः करणार कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स संघाचा मनोज संगपाळ. सुंदर चेंडू टप्प्यावरला थोडासा खाली राहिला होता. चेंडू बॅटची किशी एज घेऊन जातोय थर्ड मॅनच्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण यावेळी मात्र निर्धाव चेंडू. या चेंडूवर कमबॅक करतोय अनिकेत सानम. टप्प्यावरला थोडासा खाली राहिला होता चेंडू बॅटची एज घेऊन जातोय थर्ड मॅनच्या ठिकाणी. मात्र शॉर्टपिच पद्धत चेंडू तितकाच सुरेख फटका. एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा उठवतात या ठिकाणी रवी व मनोज. 3 धावा पूर्ण करतात. खरोखर सुरेख रनिंग बिटवीन मिळतं या ठिकाणी. मनोज संगपाळ रवी देवकातेच्या सुरेख असं रनिंग बिटवीन 3 धावा पूर्ण करतात. या 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 28. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28. चालू असलेलं तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण. स्ट्राईकवर आहे रवी. सुरेख अशी फलंदाजी करतोय एका बाजूने आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू टपापला थोडासा उसळी घेणारा हलकासा खेळून काढायचा होता कटपॉईंटच्या ठिकाणी. इतकं सुंदर यष्टीरक्षण एष्ट्यांच्या मागे नंदू उल्प्याचं. मात्र निर्धाव चेंडू अनिकेत्याचा. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीचा फटका आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. खरोखर सुरेख फलंदाजी म्हणावं लागेल आणि रवी देवकाते याची. इतकी सुरेख अशी फलंदाजी करतोय एका बाजूने सूरज. माफ करा रवी देवकाते. सामना 8 षटकांचा. वैयक्तिक दुसरा संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने रोहित गराद. सुंदर चेंडू टपापला थोडासा खाली राहिला होता. हलकासा खेळून काढायचा होता कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. मनोज संगपाळ याला प्रयत्न बसतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक नंदू. मात्र निर्धाव चेंडू
धावसंख्या स्थिर. सामना 8 षटकांचा. सुंदर चेंडू. यावेळी मात्र जोरकस हिट करायचा होता डीप मिड विकेटच्या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. खरोखर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. यावेळी मात्र रोहित त्याचं थोडंसं जकडून ठेवतोय. मनोज संगपाळ्याला सलग दुसरा चेंडू यावेळी मात्र निर्धाव टाकतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. मात्र करपंचच्या डोक्यावरून खेळायला फटका. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू टू बाउन्स सीमा पार. 4 धावा. मात्र 4 धावेने संघाच्या धावसंख्येत झपाट्याने वाढतोय. धावसंख्या होती ती 36. सुरेख असा फटका मला लागेल मनोज संगपाळ याच्या बॅटमधून निघालेला. धन्यवाद डीजे. खरोखर सुरेख फटका पाहायला मिळतोय मनोज संगपाळ याच्या बॅटमधून निघालेला. पहिला चौकार. 4 धावेने धावसंख्येत झपाट्याने वाढतोय. धावसंख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 36. मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय स्वतः गोलंदाज रोहित गरद. कव्हर पॉइंटच्या फिल्डिंगला डीप कव्हर पॉइंट या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात करतोय मनोज संगपाळ यासाठी. डीप फाईट लेगचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेऊन येतो रोहित. मात्र पॅरल स्वीप पद्धतीचा फटका मनोज संगपाळच्या बॅटमधून निघालेला. खरोखर सुरेख फटका म्हणावा गेला. 6 धावा. पहिल्या 2 चेंडूवर चकडून ठेवलं होतं. मात्र पुढच्या 2 चेंडूवर एक चौकार उत्तुंग असा षटकार खेचतोय डीप फाईट लेगच्या ठिकाणी मनोज संगपाळ. खरोखर सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा मनोज याच्याकडून. नावाजलेला फलंदाज कोल्हापूर जिल्ह्यातील टेनिस विश्वातील हाही खेळाडू आमच्या कसबा बावड्यामधील मनोज संगपाळ. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सामना निश्चितच रंगतदार होणार यात काही शंका नाही. पहिला सेमीफायनल सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी सुरू आहे. कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स वर्सेस गोळीबार स्पोर्ट्स. क्षेत्ररक्षण करतोय तो गोळीबार स्पोर्ट्स. तर फलंदाजी करतोय कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स. धावसंख्येत झपाट्याने वाढतोय. धावसंख्या होती ती 42. खरोखर सुरेख फटका पाहायला मिळाला या ठिकाणी मनोज संगपाळ याच्या बॅटमधून. पॅडल स्वीप पद्धतीचा फटका डीप फाईन लेग सीमारेषेबाहेर उत्तुंग असा षटकार खेचतोय. एकदा मेडिकल कॉलेजच्या बाजूने रोहित घरात सामना करेल मनोज संगपाळ. सुरेख अशी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी मनोज. सुरेख साथ देतोय रवी देवकाते. मात्र षटफी पद्धतीने हलकासा खेळून करतोय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या ठिकाणी एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय पण नकार देतोय. मात्र रवी एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय मनोजाला. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 43. चालू असलेलं 4थं षटक. 4थ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. सामना निश्चितच रंगतदार होणार. दोन्ही संघांमध्ये टेनिस विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळतायत या ठिकाणी. अखेरचा चेंडू रोहित गरद याचा सामना करेल रवी देवकाते. खरोखर सुरेख फलंदाजी करतोय रवी. 3 चौकार व 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. सलामीला आलेला हा फलंदाज डावखुरा फलंदाज रवी देवकाते. अखेरचा चेंडू. मात्र सुरेख फटका डीप फाईन लेगच्या ठिकाणी खेळलेला. एक धाव घेतोय. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण अचूकपैकी एकाच धावेवर समाधान लागते. मात्र रोहित गरद याला षटक संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 अशी धावसंख्या. जवळजवळ प्रति षटकामध्ये 11ची सरासरी ठेवण्यात दोन्ही फलंदाजांना यश आलंय. सामना 8 षटकांचा. यापुढील समालोचन हिंदीमधून माझे साथी समालोचक हर्षल. थँक्यू अमित. सी टायर स्ट्रेटेजिक टाइम आउट.
तो 2.5 मिनट का ये ड्रिंक्स ब्रेक होगा। थैंक यू डीजे। डीजे तो 4 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा है 44 रन, 44 रन। 2 विकेटें गिर चुकी है, यानी कि सूरज एक आउट गए थे, उनके बाद शरद आउट गए थे। 2 ही बल्लेबाज आउट है, उसके बाद ये पार्टनरशिप बनती हुई नजर आई है। स्कोर बोर्ड को तो ये दौड़ा नहीं रही है, ये स्कोर बोर्ड को एक्सप्रेस की तरफ दौड़ा रहा है। दोनों भी बल्लेबाज, यहां से तोड़ा जाता है, वहां से फोड़ा जाता है। गजब की बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज, एक कप्तान उनका साथ देते हुए रवि। चलिए गेंदबाजी के लिए आ जाएंगे सुहास। देखते क्या करते हैं सुहास पवार। कल सुहास ने ऐसा कमाल दिखाया कि क्वार्टर फाइनल का मुकाबला एक तरफा करते हुए नजर आए थे अपनी गेंदबाजी से, और बल्लेबाजी से भी गजब के बल्लेबाज है, ऑलराउंडर के तौर पे खेलते हैं। उसी बीच अच्छा शॉट खेलना होगा, गेंद भागी है लॉन्ग ऑफ की दिशा से, मिल जाएगा 1 रन। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा है 45 रन, 45 रन। उसके बाद ये गेंद आती हुई बल्लेबाज तैयार है स्ट्राइक पर, कप्तान, खुद कप्तान, सीना था इनका नाम मनोज, मनोज संगपाल। देखते हैं मनोज क्या करते हैं अपनी टीम के लिए। स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हैं मनोज, गेंदबाजी छोर संभालते हुए सुहास। वैसे अगली गेंद, और इस बार घुटने पे बैठकर शॉट लगाना चाहते थे, टप्पा खा के गेंद सीधा कीपर की दस्तानों से बातें करते हुए। डॉट बॉल, बहुत ही अच्छी गेंदबाजी करता हुआ गेंदबाज। फिर से अगली गेंद, फिर से बल्लेबाज तैयार है, फिर से उठाकर खेलना चाहते थे, बल्ला कहीं और, गेंद कहीं और, लुकिंग लंदन, टॉकिंग टोक्यो। थोड़ी सी बातचीत होगी, बताएंगे कि क्या कर रहे हो आप। दोनों भी बल्लेबाज तालमेल के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर बोर्ड को धीरे धीरे का यहां पर आगे बढ़ाया जाता है। फिर से अगली गेंद, हवा में गेंद खेली है, इस बार निकल गई है गेंद गैप में। 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, टाटा बाय बाय, सीधा 4 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत शॉट कहना होगा, लॉफ्ट कर दिया उस गेंद को, निकल गई गेंद लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से 4 रनों के लिए। फिर से अगली गेंद, इस बार बल्ले का हल्का सा किनारा, वो स्लीप का खिलाड़ी सीधा गोदी में।
बहुत बड़ा झटका कहना होगा बल्लेबाजी टीम को। कप्तान आउट होकर पैवेलियन की ओर लौटते हुए अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। उससे पहली वाली गेंद पर चौका आया था, पर उसके बाद मौका आया गेंदबाज को और उस मौके को लपका है शुभम ने। बहुत ही खूबसूरत कैच। नए बल्लेबाज शुभम, ये हवा में गेंद है फिर से। क्या ये मौका है? नीचे खिलाड़ी आएंगे पर नहीं पकड़ पाएंगे। 2 रन मिल जाएंगे। आंखों ही आंखों, माफ कीजिए, 1 रन मिल जाएगा। सूरज की वजह से वो गेंद दिखी नहीं, पकड़ नहीं पाया उस गेंद को। टीम की स्कोर की बात करते, स्कोर जाकर पहुंचा है 50 रन। स्कोर जाकर पहुंचा है 50 रन। ओवर के बाद स्कोर जागर पहुंचा है 50 रन। 6 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50. 5 षटकाखेरीज 5 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50. गेंदबाज के लिए आ जाएंगे अरब शेख। देखते क्या करते अपनी टीम के लिए। स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे शुभम। शुभम आए बल्लेबाज के लिए अभी अभी। शुभम हमारा नाम है शुभम। देखते क्या करते हैं शुभम। फिर से अगली गेंद स्ट्राइक पर शुभम। गेंदबाजी के लिए अरब शेख के लिए फील्डिंग बहुत ही खूबसूरत सजाई गई है। स्क्वायर लेग की दिशा से खिलाड़ी है, डीप मिडविकेट की दिशा से खिलाड़ी है, लॉन्ग ऑन है। अच्छा शॉट इस बार लॉन्ग ऑन की दिशा से खेल दिया है। हल्की सी मिसफील्ड, फिर भी केवल 1 रन मिलेगा। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा 51 रन, 51 रन। 3 विकेटें गिर चुकी है। पहले सूरज आउट गया, उसके बाद शरद आउट गया रन आउट के स्वरूप में। उसके बाद खुद कप्तान मनोज आउट चले गए। स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजी के लिए रवि जो टटकर खड़े हैं बल्लेबाजी करते हुए। पहली साझेदारी के लिए जब ओपनिंग के लिए आए थे तब से खड़े हैं। खड़ा हूं आज भी वहीं, लगी रनों की भूख है। देखते हैं रनों की भूख कैसे मिटाते हैं रवि। डॉट बॉल अच्छी गेंदबाजी पर उतनी भी अच्छी विकेट कीपिंग कहनी होगी। बहुत ही खूबसूरत विकेट कीपिंग, सीधा कीपर की दस्तानों से बातें करती हुई गेंद। अगली गेंद अच्छा शॉट डाउन द ग्राउंड खेला हुआ, इस बार गैप में है। ये काउ कॉर्नर की दिशा से निकल जाएगी गेंद 4 रनों के लिए। खूबसूरत शॉट खेला है। इस बार स्लॉट में गेंद थी, निकल गई गेंद। 4 रनों के लिए रवि देवका थे। इनका नाम रवि है पर कमांड पर लेते हुए गेंदबाज को रवि बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी करते हुए। सलामी का बल्लेबाज सलामी देता हुआ नजर आ रहा है अपनी टीम को कि मैं ऐसे बल्लेबाजी कर सकता हूं, काबिलियत रखता हूं। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी करता हुआ ये बल्लेबाज रवि देवका थे। स्कोर जाकर पहुंचा है 55 रन, 55 रन। बहुत ही खूबसूरत मुकाबला चलता हुआ सेमीफाइनल का पहला मुकाबला खेला जाता हुआ। फिर से अगली गेंद स्ट्राइक पर फिर से रवि। देखते क्या करते हैं रवि। बल्ले का अंदरूनी किनारा मिल जाएगा केवल 1 रन। दूसरे रन की कोशिश नहीं करना चाहेंगे। स्कोर जाकर पहुंचा 56 रन, 56 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए अरब शेख। एक चौका आया इस ओवर में, उसके बाद अच्छा कमबैक किया सिंगल के साथ। स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक पर आ जाएंगे शुभम। अगली गेंद शुभम के लिए।
फिर से बल्ला कहीं और, गेंद कहीं और, लुकिंग लंदन, टॉकिंग टोक्यो, बल्ला सिर्फ हवा से बातें कर रहा है। डॉट बॉल, अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक अरब अरब की ओर से। और आखिरी बॉल है इस ओवर की, देखते हैं क्या करते हैं बल्लेबाज भी गेंदबाज भी। स्ट्राइक पर शुभम, अपील अपील अपील, ओ यूटी अंपायर ने आसमान की तरफ उंगली कर दी कि आउट हो भैया आप। ओवर की समाप्ति इसके साथ। थैंक यू डीजे डीजे। आपका स्वागत है। धन्यवाद। सुरू असलेला पहिला स्पर्धेतील सेमीफायनल सामना कैलास शहाजी मासा स्पोर्ट्स विरुद्ध गोळीबार स्पोर्ट्स फलंदाजी करतोय कैलास शहाजी मासा स्पोर्ट्स संघ। 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। 6 षटकांच्या धावसंख्या आहे ती 4 बाद 56 अशी। वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन येते मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने सुहास पवार त्याचा सामना करेल तो रवी। वैयक्तिक 34 धावसंख्येवरती खेळतोय तो रवी। तर आता पहिला चेंडू इनिंग मधला पहिला वाईट बॉल चेंडू रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न रव्याचा प्रयत्न फसतोय। चेंडूचा निर्धाव बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक। यायला मात्र गॅप मध्ये चेंडू आहे। यष्टीरक्षकाला बहुतेक कोणती संधी मिळणार नाही। चेंडू ग्राउंडिंग शॉट टप्पा सीमे पलीकडे 4 धावा मिळते फटक्यावरती। रवी याला वैयक्तिक 38 धावसंख्येवरती घेतोय रवी। तर संघात धावसंख्येत बदल, संघात धावसंख्येत 61 धावा, त्याच्यामध्ये वैयक्तिक 38 धावावरती घेतोय रवी। 5 चौकारावर 2 षटकांच्या सहाय्याने घेतोय रवी। याला पुन्हा एकदा बॅटच्या हलकी थर्ड मॅचच्या दिशेनं 4 धावा मिळतात 22 रूपात। धावसंख्येत वाढ होते। धावसंख्या होती ती 65। अमित कारंडे यांचा आज वाढदिवस, त्याबद्दल त्यांना स्पर्धा कमिटीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। अमित कारंडे सुवर्णगाव स्पोर्ट्स संघाचे खेळाडू अमित कारंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। 1 धाव मिळते या फटक्यावरती।
2 धावा मिळतात त्या फटक्यावरती. धावसंख्येत बदलते. धावसंख्या होती ती 67. या मध्ये कव्हरच्या दिशेने गेला फटका. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत होतोय. 68 धावसंख्या होती 5 बाद. आकाश चव्हाण धावचीतून परतोय. नवीन फलंदाज येतो मुकेश शिंदे. षटस्थराय 7व्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण. अखेरचा चेंडूचा खेळ शिल्लक. देवकाचे अखेरचा चेंडू शिल्लक आहे 7व्या षटकातील. एक वाईट बॉल चेंडू आहे. सातव्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन मार्केटच्या बाजूने सुशांत त्याचा सामना करेल. तो रवी वैयक्तिक 41 धावसंख्येवरती घेतोय तो रवी. याला मात्र सिंगल अशी धाव मिळते. षटक संपते. 7 षटकांच्या संपते धावसंख्या होती ते 7 षटकांच्या संपते धावसंख्या होती ते 69. पाहूया अखेरच्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करण्यात यश येते. तिकडे साजीव मासा स्पोर्ट संघाच्या फलंदाजांना धावसंख्या येते 69. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 69. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती घेते होते रवी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी आकाशसाठी घेऊन येते मेडिकल कॉलेजच्या बाजूने आरब. याला मात्र सुंदर फटका चेंडू हवेत आहे आणि उत्तराचा षटकार. नटराज फिर चॅम्पियन. खरोखर संघासाठी सुरेखाशी फलंदाजी करताना रवी वैयक्तिक 48 धावसंख्येवरती घेतोय तर रवी 2 धावेची गरज. त्याला आपला अर्धशतक स्वतःच पूर्ण करण्यासाठी रवीला फक्त 2 धाव्यांची गरज. धावसंख्या होती ती 75 धावा. लास्ट टार्गेटला येतो अष्टपैलू खेळाडू मुकेश शिंदे. पुन्हा एकदा सुंदर फटका. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादात मुकेश शिंदे धावचीतून पडतोय. 6वा धक्का बसतोय.
रवी 49 धावसंख्येवरती घेतोय. आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त एका धावेची गरज आहे. संघा धावसंख्या ती 76 धावा. आणि स्वतःचा अर्धशतक पूर्ण करतोय तो रवी. तीन बॉल झाले ना. मयूर धावचीतून पडताना 0 या धावसंख्येवरती 7वा धक्का. कैलास जोशी शहाजी मासा स्पोर्ट्स संघाला धावसंख्या ती 77. 7-5-77. सुरू असलेल्या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना कैलास जोशी शहाजी मासा स्पोर्ट्स विरुद्ध गोळीबार स्पोर्ट्स संघ. यानंतर दुसरा सेमीफायनल सामना वायर स्पोर्ट्स विरुद्ध MRS स्पोर्ट्स. निर्धाव चेंडू षटक संपते. मर्यादित 8 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना शहाजी मासा स्पोर्ट्स संघानं 9 बाद 77 धावसंख्या वेगळी 78 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 48 चेंडू मध्ये 78 धावांचं उद्दिष्ट आहे. सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स संघासमोर या पुढील समालोचन माझे साथी समालोचक अमित मोरे.
अध्यक्षतेचे गटनेते माननीय श्री आमदार सतेज रूपा बंटी पाटील साहेब, अध्यक्ष सामना समिती. गेली 34 वर्ष ही स्पर्धा अखंड सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस दुपारी ठीक 3 वाजता अंतिम सामना खेळवला जाईल. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स वर्सेस गोळीबार स्पोर्ट्स. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो गोळीबार स्पोर्ट्स संघाने, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स संघाला. तर मर्यादित 8 षटकामध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 77 अशी धावसंख्या उभी केली कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स संघाने. तर जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स संघाला 78 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे लवकरात लवकर. पारखी डेकोरेटर्स पारखी मामा, आपण इथं कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. सार्थक लांडगेंची भेट घ्यायची आहे. आरएमएस वायर स्पोर्ट्स करंदार, आरएमएस स्पोर्ट्स करंदार दोन्ही संघाच्या करंदारांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना वायर स्पोर्ट्स तसेच नंदू उल्पे आपला 12वा खेळाडू कृपया करून पाठवून द्या या ठिकाणी फलंदाजांची नावं सांगण्यासाठी. सलामीची जोडी मैदानात गोळीबार स्पोर्ट्स संघाची सुमित डोंगरे व रोहित पाटील. सलामीची जोडी 78 धावांचं उद्दिष्ट घेऊन गोळीबार स्पोर्ट्स संघाची सलामी जोडी मैदानामध्ये. या सामन्यासाठी आमंत्रित केलेले पंच आहेत खास रत्नागिरीहून मेन पंच आहेत ते अक्षय सर, तर दुसरे पेरलेख पंच आहेत विश्वनाथ लिंगायत सर. या ठिकाणी 78 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानात आहे. सुमित डोंगरे व रोहित पाटील स्ट्राईकवर आहे. रोहित पाटील डावखोरा फलंदाज. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. सामन्याला सुरुवात होते. मयूर सुंदर चेंडू टप्पानंतर असं थोडासा उसळी घेतला होता. पॅडल स्वीप करायचा होता डीप फाईनलेगच्या ठिकाणी. प्रयत्न बसतोय तितका सुंदर यष्टीरक्षण. यावेळी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. रोहित याला स्वतःच व संघाचं खातं खोलतोय या एका धावेने. स्ट्राईकवर येतोय नवीनच फलंदाज सुमित डोंगरे. 78 धावांचं उद्दिष्ट आहे. 48 चेंडू मध्ये 78 धावा कराव्या लागतील. विजेता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. बघूया पहिला विजेता संघ कोण होतोय व अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स की गोळीबार स्पोर्ट्स. मार्केटच्या बाजूने पुन्हा एकदा मयूर मासाळ डावखोरा गोलंदाज. सामना करेल प्रथमच सुमित डोंगरे. दोन्ही संघ तुल्यबळ. सामना निश्चितच रंगतदार होणार. मात्र स्लोअर पद्धत चेंडू नेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण अचूकपैकी डायरेक्ट थ्रो झाला तर निश्चितच या ठिकाणी धोका होता फलंदाजाला. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण अचूकपैकी. मात्र कमबॅक करतोय या चेंडूवर. निर्धाव चेंडू मयूर याचा. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी घेऊन काढलाय. चेंडू फर्स्ट टाइम कलेक्ट करतात ना त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. यावेळी मात्र सुमित एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 2. चालू असलेलं पहिलं षटक पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय स्वतः करंदार कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स संघाचा मनोज सांगपाळ.
स्ट्राईकवर येतोय रोहित. मात्र फुलटॉसचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मिडऑफ मधून खेळलेला क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू सीमा पार. मात्र 4 धावा. इनिंग मधला पहिला चौकार येतोय रोहित पाटील याच्या बॅट मधून. या 4 धावेने धावसंख्येत झपाट्याने वाढवते. धावसंख्या होती ती 6. मात्र खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा होतो. फुलटॉस चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर मिडऑफच्या मधून खेळलेला क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू सीमा पार. 4 धावा. पहिला चौकार येतोय रोहित याच्या बॅट मधून. धावसंख्येत झपाट्याने वाढतोय. धावसंख्या होती ती 6. मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. या इनिंग मधला पहिला अवांतर चेंडू मयूर मासाळ्याचा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर दुसरा अवांतर चेंडू. खराब अशी गोलंदाजी. मात्र सलग दुसरा चेंडू अवांतर टाकतो या ठिकाणी मयूर. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. जिंकण्यासाठी 78 धावांचं उद्दिष्ट आहे गोळीबार स्पोर्ट्स संघासमोर. मात्र सुंदर चेंडू टपापला थोडासा खाली राहिला होता. उसळी घेणारा चेंडू. सुंदर रक्षण म्हणावं लागेल मनोज संगपाळ्याचं. यावेळी मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू यावेळी मात्र मयूर याचा. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू मयूर याचा. सामना करेल रोहित. मात्र सुरेख फटका मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू सीमा पार. 4 धावा. रोहित याच्या बॅटमध्ये निघाला. दुसरा चौकार. धावसंख्येत झपाट्याने वाढवते. धावसंख्या होते ती 12. वायर स्पोर्ट्स करणार RMS स्पोर्ट्स करणार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने सनी कसबे. स्ट्राईक वर आहे सुमित डोंगरे. तर नॉन स्ट्रायकरला रोहित पाटील सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या. शाजी मासा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती ती एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 8 अशी. स्लोअर पद्धत चेंडू तितका सुरेख फटका सूप पद्धतीचा. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळी मात्र मिड विकेटच्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण अचूक पैकी. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय या ठिकाणी सुमित. त्या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 14. जिंकण्यासाठी 78 धावांचं उद्दिष्ट आहे गोळीबार स्पोर्ट्स संघासमोर. मात्र स्टेपआउट घेऊन खेळायला फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पण चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावा. बंद झालेला पहिला चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्येत झपाट्याने वाढते. धावसंख्या होती 30. बिनबाद 18. बरोबर सुरेख फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. पॉवर प्लेची षटक चालू आहेत. शॉर्टी पद्धतीचा चेंडू तितकाच फटका. स्क्वेअर कट पद्धतीचा. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू सीमा पार. सलग दुसरा चौकार येतोय सुमित डोंगरे याच्या बॅटमधून. धावसंख्येत झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती 22. रोखर सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. चोरका स्क्वेअर कट करतो या ठिकाणी सुमित.
धाव संख्या होते ती 22, बिनबाद 22. पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत. सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते रोहित व सुमित याच्याकडून. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवतात या ठिकाणी दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक. एकदा शॉर्टी पद्धत चेंडू जरकस केअर केलाय. क्षेत्ररक्षक मुकेश शिंदे क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतोय सुमित. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती बिनबाद 23. चालू असलेलं दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेल्या या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना कैलासवासी शहाजी मासा स्पोर्ट्स वर्सेस गोळीबार स्पोर्ट्स ए. जिंकण्यासाठी 78 धावांचं उद्दिष्ट आहे गोळीबार स्पोर्ट्स संघासमोर. धाव संख्या ती बिनबाद 23. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 24, बिनबाद 24. सुरेख अशी सुरुवात म्हणावं लागेल गोळीबार स्पोर्ट्स संघाची. पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत. त्याचा पुरेपूर फायदा उठवतात या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुमित व रोहित. मात्र सुरेख चेंडू थोडासा खाली राहिला होता टप्पा पडल्यानंतर. खराब असं यष्टीरक्षण त्याला बॅकअप देतोय मागे यष्ट्यांच्या. मात्र निर्धाव चेंडू या षटकातील अखेरचा चेंडू आहे. तनी कसबे याचा सामना करेल रोहित पाटील. मात्र स्वीप पद्धतीचा बरका चेंडू मागे क्षेत्ररक्षक मुकेश शिंदे आणि फलंदाज झेलबाद होतोय. मात्र पहिला धक्का बसतोय. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 24 अशी धाव संख्या. रहा है मयूर. मयूर मासाळ. देखते क्या करते हैं मयूर मासाळ. अपनी टीम के लिए गेंदबाजी छोर संभालेंगे और उनका सामना करेंगे विशाल. स्ट्राइक पर सुमित है. उनका साथ देने के लिए विशाल. अगली गेंद. ये लीजिए बल्ला कहीं और गेंद कहीं और. लुकिंग लंदन टॉकिंग टोक्यो. डॉट बॉल आती हुई अच्छी गेंदबाजी. बिल्कुल टप्पा खा के गेंद कांटा बदलती हुई नजर आई है. डॉट बॉल बहुत ही अच्छी गेंदबाजी. फिर से अगली गेंद.
अच्छा शॉट खेला है इस बार डीप एक्स्ट्रा कवर्स की दिशा से गेंद भागती हुई जब तक कि फील्डर फील्ड करते मिल जाएगा केवल एक रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। स्कोर जाकर पहुंचा है 25 टू 525 रन। स्कोर जाकर पहुंचा 28 रन। यहां से अभी आपको 50 रन बनाने हैं, यानी कि दिल्ली बहुत दूर है अभी भी। ये हवा में गेंद है, डीप मिड विकेट का एरिया, हवा में गेंद, नीचे खिलाड़ी गोदी में मारा है इस बार। विशाल शाह आए, विशाल शाह गए। गए, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, हालांकि रन आए थे इनके बल्ले से, पर हवा में मार बैठे मिड विकेट का वो खिलाड़ी, कोई गलती नहीं, सीधा गोदी में मार बैठे। उस गेंद ने बोला तो था कि पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, पर वहां पर उस खिलाड़ी ने बोला कि तुझे पकड़ूं मैं पिंजरे में। खूबसूरत कैच कहना होगा, बहुत ही लाजवाब कैच पकड़ा है वहां पर। डीप मिड विकेट की दिशा से गेंद, नए बल्लेबाज आ जाएंगे बल्लेबाजी के लिए। सुहास, यहां से रन चाहिए आपको 50, गेंदें बाकी है 32। बल्लेबाजी के लिए एक लेफ्ट हैंड बल्लेबाज आ चुके हैं सुहास। देखते क्या करते अपनी टीम के लिए सुहास। स्कोर जाकर पहुंचा है, उसी भी चल के हाथों से गेंद धकेला है, गैप में है, वहां पर खिलाड़ी भागेंगे दौड़ेंगे पहुंच जाएंगे डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा से, जब तक कि फील्डर फील्ड करते। तीसरे रन की कोशिश थी पर 2 रन पे मन संतुष्ट करना पड़ेगा। स्कोर जाकर पहुंचा है 30 रन। इस ओवर की आखिरी गेंद, लास्ट बॉल ऑफ दिस ओवर, आखिरी गेंद इस ओवर की। फिर से हल्के हाथों से प्लेस किया है, गैप में है, खिलाड़ी भागेंगे, बॉलर खुद भागे उस गेंद के पीछे। ओवर की समाप्ति यहां पर। स्कोर जाकर पहुंचा है 3 ओवर के बाद 31 रन, 31 रन। और 3 ओवर के बाद अगर गेंदबाजी टीम जो अभी गेंदबाजी कर रही है कैलाशवासी शाहजी मासा स्पोर्ट्स, इनका स्कोर था 3 ओवर के बाद 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। और इनका स्कोर की बात करते हैं, इनकी भी 2 विकेटें गिर चुकी है और 3 ओवर के बाद 31 रन पे है, यानी कि 1 रन पीछे है। अगला सेमीफाइनल का मैच खेला जाएगा वायर स्पोर्ट्स वर्सेस
गेंदबाजी के लिए आ चुके हैं अपनी टीम के लिए अगला ओवर लेकर, यानी कि चौथा ओवर लेकर आए हैं रोहन खरात। देखते क्या करते हैं। रोहन खरात ऊंचे कद के खिलाड़ी, नए हैं, उभरते हुए सितारे, यंग खिलाड़ी है भाई। देखते क्या करेंगे अपनी टीम के लिए रोहन। देखते क्या करते हैं अपनी टीम के लिए रोहन। अच्छी गेंदबाजी करते हैं, स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हैं बल्लेबाज सुहास। थोड़ी से रुक गए वहां पर, फील्डिंग से जाते हुए कीपर नजर आते हुए। अगली गेंद सुहास के लिए, हल्के हाथों से प्लेस किया है इस बार। गेंद निकल जाएगी डीप थर्ड मैन की इच्छा से, जब तक कि फील्डर फील्ड करते एक रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश की थी सुहास ने कि स्ट्राइक मुझे दे दो, सुमित ने बोला रुको जरा सब्र करो, जल्दी किस बात की है। स्कोर जाकर पहुंचा 32 रन से 1 रन के साथ। अगली गेंद स्ट्राइक पर सुमित, एक सेट बल्लेबाज है, कब से बल्लेबाजी कर रहे हैं। देखते क्या करते हैं, क्या वेरिएशंस हो गए रोहन के पास सुमित के लिए। फील्डिंग से जाई गई है, डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा से खिलाड़ी है, डीप एक्स्ट्रा कवर्स की दिशा से खिलाड़ी है, लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट की दिशा से खिलाड़ी। अच्छा शॉट इस बार डीप एक्स्ट्रा कवर्स की दिशा से। 2 रन मिल जाएंगे, लग तो रहा और मिल भी जाएंगे, बड़ी आराम से 2 रन मिल जाएंगे। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जाकर पहुंचा है 34 रन, 34 रन। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज तालमेल के साथ। सुमित अपने तालमेल में नजर आ रहे हैं। फिर से अगली गेंद, अच्छा शॉट, फिर से डीप एक्स्ट्रा कवर्स का एरिया, फिर से मिल जाएगा 1 रन। स्कोर जाकर पहुंचा है 35 रन, 35 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए रोहन, जकड़ कर रखा है अभी भी। फिर से अगली गेंद, फिर से अगली गेंद स्ट्राइक पर सुहास, बल्ले का ऊपरी किनारा, कीपर नीचे आएंगे और लपक लेंगे इस गेंद को। चलिए झटका लगता हुआ, सुहास आउट होते हुए ऊपरी किनारा लगा, सीधा कीपर की गोदी में मार बैठे। झटका लगता हुआ बल्लेबाजी टीम को। हॅलो, सुरेश कांबळे कुठं असतील तर त्यांनी इम्रान इनामदार यांची भेट घ्यायची आहे. सुरेश कांबळे मैदानामध्ये कुठं असतील तर त्यांनी लवकरात लवकर इम्रान इनामदार यांची भेट घ्यायची आहे. कवटे माका सुरेश कांबळे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. या पुढील सेमीफायनल सामन्याच्या दोन्ही संघाचे कर्णधार. नवीन फलंदाज सुहास पवार याची जागा घेण्यासाठी दत्तू सावंत. सामना रंगतदार स्थितीत आहे, खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करतोय. मेडिकल कॉलेजच्या बाजूने रोहन खरात. 26 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीत, दोन्ही संघ एक मोठा धक्का बसला सुहास पवार याच्या स्वरूपात गोलबार स्पोर्ट्स संघाला. नवीन फलंदाज दत्तू सावंत. मात्र सुंदर चेंडू बॅटची एज घेऊन जातोय. स्लिपच्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख गोलंदाजी करतो मेडिकल कॉलेजच्या बाजूने रोहन खरात. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा, नीटसा समजत नाही फलंदाज दत्तू याला सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. षटक संपत या ठिकाणी 3 षटक
धावसंख्या. माफ करा, 4 षटकाच्या समाप्तीनंतर खरोखर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. या षटकामध्ये रोहन खरात यानं 4 धावा देऊन एक मोठं यश प्राप्त केलं सुहास पवार याच्या स्वरूपात. तर या षटकासाठी भानुदास पिंगळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. भानुदास पिंगळे माजी खेळाडू यांच्याकडून रोहन खरात या षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचा आहे. 24 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स संघाला 24 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. सामना संपल्यानंतर रोहन खरात यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी सुंदर चेंडू टप्प्यानं थोडासा उसळी घेणारा जोर कसीड करायचा होता सुमित डोंगरे याला. मात्र निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख गोलंदाजी करतायत साजी मसा स्पोर्ट्स संघाचे गोलंदाज. एकदा शुभम मात्र ग्लास पद्धतीचा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण अचूकपैकी. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण अचूकपैकी चोरटी धाव पूर्ण करण्यात यश येते. दोन्ही फलंदाजांना डायरेक्ट थ्रो झाला तर निश्चित फलंदाज या ठिकाणी धावचित झाला असता. दत्तू सावंत सुरेश कांबळे मैदानामध्ये कुठं असतील तर त्यांनी इम्रान इनामदार यांची घ्यायची आहे. कवटेनाका सुरेश कांबळे. या मात्र उंच फटका. चेंडू हवेत. चेंडू वगैरे जिंकण्यासाठी 78 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या होती ती 42. 3 गड्यांच्या मोबदल्यात आता 42. मार्केटच्या बाजूने शुभम याचा सामना करेल होता तो. हा मात्र उत्तुंग फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि चेंडू पलीकडे. उत्तुंग षटकार. दत्तू सावंत याच्या बॅटमधून दुसरा षटकार. धाव संख्येचा बडे वाढवते. धाव संख्या होती ती 48. खरोखर बिग हिट म्हणावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड विकेट सीमेरेषे पलीकडे. पुन्हा एकदा आपल्या बॉटमॅनची नजाकत दाखवतो या ठिकाणी दत्तू सावंत. सलग दुसरा षटकार खेचतोय. धाव संख्येचा बडे वाढवते. धाव संख्या होती ती 48. पहिले 2 चेंडू सुरेख टाकले होते शुभम याने, पण पुढील 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार खेचतोय दत्तू. 20 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स ए संघाला 20 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. सामना चांगला पाहायला मिळणार. पहिला सेमीफायनल सामना. हो कोलो टप्प्यात चेंडू. चेंडू हवा तो चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक. फर्स्ट टाइम चेंडू कलेक्ट होत नाही सुरक्षित ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतो या ठिकाणी दत्तू. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 50. गोळीबार स्पोर्ट्स संघाचा अर्धशतक या ठिकाणी पलकावर लागतो. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 50 अशी धाव संख्या.
पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट मिरॉमच्या ठिकाणी खेळतोय, एक धाव घेतोय, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय स्वतः सुमित यानं, त्याला सुरेख साथ देतोय. दत्तू धाव संख्येत भर होते, धाव संख्या होती ती 52. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 अशी धाव संख्या गोळीबार स्पोर्ट्स ए संघाची. अठरा चेंडू मध्ये 26 धावांची गरज. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. तर यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना आरएम स्पोर्ट्स वर्सेस वायर स्पोर्ट्स. नाणेफेकी जिंकचा कौल आरएसएम स्पोर्ट्स संघाकडून लागलेला आहे. धाव संख्या होती ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 अशी धाव संख्या. 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय मेडिकल कॉलेजच्या बाजूने रोहन खरात. पहिलं षटक सुरेख टाकलं येतोय, मात्र जोरकशीर करायचा चेंडू बॅटची हलकीशी येऊन जातोय एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. तत्पूर्वी एक धाव घेतोय सुमित. धाव संख्येत वर होती, धाव संख्या होती ती 53. 17 चेंडू 25 धावा. 17 चेंडू आणि 25 धावा. पहिला सेमीफायनल अटीतटीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र खोल टप्प्यात चेंडू डीप कव्हर पॉईंटच्या ठिकाणी खेळून काढतोय क्षेत्ररक्षक मुकेश शिंदे. क्षेत्ररक्षण करतोय, चपळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मुकेश आलं, एकाच धावेवर समाधान म्हणावं लागतं. दत्तू याला एका धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 54. आरएमएस स्पोर्ट्स आपला निर्णय कळवायचा आहे. मात्र शॉट चेंडू आणि सुमित झेलबाद होतोय. मोठा धक्का बसतोय गोळीबार स्पोर्ट्स संघाला. सुमिताच्या स्वरूपात 14 धक्का बसतोय, तर दुसरं यश प्राप्त करतोय या ठिकाणी रोहन खरात. खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय. तर सुमित डोंगरे याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जीवित म्हात्रे. खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मेडिकल कॉलेज रोहन खरात दुसरं यश प्राप्त करतोय या ठिकाणी. नवीन फलंदाज जीवित म्हात्रे. धाव संख्या होती 54. जीवित सामना करेल रोहन याचा प्रथमच. सामना रंगतदार स्थितीत. मात्र टप्प्यापर्यंत सुई घेणारा उजव्या बाहेरचा चेंडू हलकाचा खेळून काढतोय शॉर्ट कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. एक धाव घेतोय, स्वतःच खातं बोलतोय एका धावेने. जीवित धाव संख्येत वाढ होती. धाव संख्या होती ती 55. 4 गड्यांच्या मोबदल्यात 55. खरोखर सुरेख रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. स्वतः कॉल दिला होता फटका खेळल्यानंतर दत्तू यानं त्याला तितकीच साथ देतो या ठिकाणी. जीवित चोरटी धाव
धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होती ती 57. 6व्या षटकातील अखेरचा चेंडू रोहन खराताचा सामना करेल दत्तू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा उसळी घेणारा इनकड पद्धतीचा चेंडू हलकासा काम करतोय शॉर्ट करूबांच्या ठिकाणी. एक धाव घेतोय, एका धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होती ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 58. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीत, सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. आपल्या मर्यादित 2 षटकांच्या कोट्यामध्ये 10 धावा देऊन 2 यश प्राप्त करतोय. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी रोहन खरात. अतुल मयेकर मैदानामध्ये कुठे असतील तर त्यांनी सागर पाटील यांची भेट घ्यायची आहे. अतुल मयेकर तसेच सुवर्णगाव स्पोर्ट्स संघाचे माजी खेळाडू व आबी चायनाचे प्रोप्रायटर आमचे बंधुतिल्य मित्र माननीय श्री अमित कारंडे यांचा आज वाढदिवस. त्यांना संयोजन कमिटी तसेच कसबा मोडा क्रिकेट प्रेमींच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुरेश कांबळे कवटे माकाळ, आपण इम्रान इनामदार यांची गाडी घ्यायची आहे. सुरेश कांबळे कवटे माकाळ. RMS आपला निर्णय कळवायचा आहे. पुढील सेमीफायनल शरीफ मुल्लानी, शरीफ आपला निर्णय कळवा त्वरित कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. लगेच सामना चालू होणार आहे, आपला निर्णय त्वरित कळवा. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढील चेंडू पाहूया काय होतं. स्ट्रायकर फलंदाजी करतोय तो दत्तू. दत्तू सावंत पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील चेंडूवरती दत्तू सावंत. चांगला फटका, चेंडू हवे सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. खूपच चांगला फटका, सुरेख फटका, चेंडू सरळ 6 धावांसाठी. शरीफ मुल्लाने आपला निर्णय द्यायचा आहे. पुढील चेंडू खूपच चांगला फटका. पाया काय करते दत्तू आपल्या पुढील चेंडूवरती. चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी दत्तू. पडेला चांगला फटका, डीप फाईन लेगच्या दिशेने टप्पा टप्पा सीमा पार. चौकार. टीम वाजवले आता दत्तू याने. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय. अजूनही गोलंदाजी टीमला पण चान्स आहे आणि फलंदाजी टीमला पण चान्स आहे. एक विकेट तुम्हाला मॅच मध्ये आणू शकते. एक मोठा शॉट मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. 10 चेंडू 10 धावांची गरज. पुढील चेंडू स्लोवर चेंडू. चेंडू जातोय साव कॉर्नरच्या दिशेने. टप्पा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा घेण्यामध्ये यश. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 70. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पडलेला चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये स्टेटच्या दिशेने. चौकार. दत्तू सावंत. खूपच चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी दत्तू सावंत. वैयक्तिक 36 धावांवरती फलंदाजी करताना
आज जायला नाही, बाहेर यायचंय. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. शरीफ मुल्लानी आपला निर्णय कळवायचा. शरीफ मुल्लानी. RMS स्पोर्ट्स संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो YR स्पोर्ट्स संघाला. बरोबर सामन्याला कलाटणी देणारी अशी फटकेबाजी केली व आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून मिळवून दिला. तो दत्तू सावंत यानं 14 चेंडूमध्ये 42 धावा केल्या. खरोखर सुरेख अशी फटकेबाजी, त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार व 2 चौकार. सामन्याला कलाटणी देणारी अशी फटकेबाजी पाहायला मिळाली दत्तू सावंत याच्या बॅटमधून व अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला तो गोळीबार स्पोर्ट्स संघाला. RMS स्पोर्ट्स